श्री स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षाच्या शेवटी येते, म्हणजे पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. या अमावस्येला महालय अमावस्या किंवा मोक्ष अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षातील हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी केलेले श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे सर्व पितरांना समर्पित असते. या दिवशी आपण पितरांना निरोप देत असतो. पृथ्वीवरती आलेले पितर हे याच दिवशी परत जात असतात. यंदा सर्वपित्री अमावस्या जी आहे तर ती 21 सप्टेंबरला आलेली आहे. ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना आपल्या पितरांच्या श्राद्धाची तिथी माहीत नाही, तर अशा व्यक्ती सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध, पिंडदान, तर्पण करू शकतात. या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे. हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. त्याचप्रमाणे आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल तर आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी नक्कीच काही गोष्टी या आवर्जून करायच्या आहेत. अमावस्या तिथी ही 20 तारखेला रात्री 12:17 सुरू होणार आहे आणि अमावस्या तिथी ही 21 तारखेला रात्री 1:24 संपणार आहे. उदय तिथीनुसार 21 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे आणि या अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांना निरोप देताना पितरांसाठी काही गोष्टी या नक्की करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची खूप प्रगती होईल आणि जर आपल्याला पितृदोषाचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होईल. पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत लागत असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणतीही गोष्ट चांगली घडत नाही, आपली प्रगती होत नाही, आर्थिक समस्या निर्माण होतात, सततचे आजारपण असते, दवाखाना मागे लागलेला असतो, मुले आपलं ऐकत नाहीत किंवा मुलांचे विवाह लवकर होत नाहीत. त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी सुद्धा अडथळे निर्माण होत असतात. अशा गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष हा असू शकतो. आपण कितीही देवदेव केले आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर देवसुद्धा पितृदोषाला काहीही करू शकत नाही. पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांनाच संतुष्ट करावे लागते आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी 2 गोष्टी या अवश्य करायच्या आहेत आणि हा दिवस हा वर्षातून एकदा फक्त येत असतो. एकदा का ही सर्व पितृ अमावस्या गेली की पुन्हा आपल्याला या दिवसाची वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. कोणकोणत्या गोष्टी आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी करू शकतो याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. यंदा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशीच सूर्यग्रहण सुद्धा आहे, परंतु हे रात्री सुरू होणार आहे आणि आपल्या देशामध्ये त्याचे कोणतेही परिणाम नसतील. त्यामुळे जरी या दिवशी सूर्यग्रहण असले तरी सुद्धा आपण पितरांची सेवा करू शकतो. सर्व पितृ अमावस्येला आपण पितरांची जर सेवा केली तर आपल्या पितरांचा आत्मा हा अनेक वर्षे तृप्त राहतो, अशी सुद्धा मान्यता आहे. शास्त्रानुसार सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा अत्यंत खास मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे, म्हणजे मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे, तर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे. कारण आपल्या घराचा उंबरठा जो आहे तर या ठिकाणी आपले पितर निवास करत असतात आणि जेव्हा आपण पाणी शिंपडतो त्यावेळेला आपले पितर हे पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात. त्यामुळे उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पूर्वजांचे स्मरण करायचं आहे, त्यांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. आपल्या पूर्वजांचे फोटो दक्षिण भिंतीवरती आपल्याला लावायचे आहेत, त्या फोटोंची पूजा करायची आहे, फोटोंना हार घालायचा आहे, धूप अगरबत्ती आपल्याला लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करूनच दक्षिण भिंतीजवळ आपल्याला दिवा सुद्धा लावायचा आहे. तसेच आपण या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध, तर्पण, पिंडदान तर या गोष्टी सुद्धा करू शकतो. आपल्या पितरांची तिथी जरी झालेली असेल तरी आपण या गोष्टी करू शकतो आणि तिथी माहीत नसेल तरी सुद्धा या गोष्टी करू शकतो. या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्यामध्ये एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ मिक्स करायचे आहेत. सकाळीच आपल्याला उंबरट्यामध्ये ही वाटी ठेवायची आहे आणि दुपारी मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी आपल्याला हे तांदूळ आणि तीळ टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे पितरांना या दिवशी आपल्याला खास नैवेद्य दाखवायचा आहे. दुधाची, तांदळाची किंवा शेवयाची खीर आपल्याला बनवायची आहे आणि आपल्याला हा नैवेद्य पितरांना दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे कावळ्यासाठी आपण या दिवशी छतावरती किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती शिजवलेला
भात आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला अगरबत्ती लावायची आहे. तर अशा प्रकारे जर आपण कावळ्याला नैवेद्य दिला आणि तो नैवेद्य जर कावळ्याने खाल्ला तर तो नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो. आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतात. आणि जर पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला वैवाहिक सुखाची प्राप्ती निश्चितपणे होत असते. त्याचप्रमाणे पितरांसाठी रात्री झोपण्या अगोदर आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे. यासाठी मातीचा दिवा घ्यायचा आहे, मोहरीचं तेल घ्यायचं आहे किंवा आपण तिळाचं तेलसुद्धा घेऊ शकतो. दिव्याची वात दक्षिणेला करायची आहे. या तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि आपल्या घरातील ज्या ठिकाणी पाण्याचा माठ असतो किंवा पाण्याचा हंडा, पाण्याचं जे भांडं आहे, तर त्या पाण्याच्या भांड्याजवळ आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून रात्री झोपण्यापूर्वी लावायचा आहे आणि पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. पितरांच्या बाबतीत आपल्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर आपल्याला क्षमा प्रार्थना सुद्धा पितरांना मागायची आहे. त्याचप्रमाणे ओम पितृदेवाय नमः, तर या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप या दिवशी करायचा आहे. पितृअष्टक, पितृकवच, पितृस्तोत्राचे पठण सुद्धा करायचे आहे. यामुळे सुद्धा आपले पितर हे प्रसन्न होत असतात. कावळ्याप्रमाणेच गाईला सुद्धा आपण या दिवशी चपाती, पोळी किंवा भाकरी खायला देऊ शकतो. तसेच कुत्र्याला सुद्धा गोड पोळी आपल्याला खायला द्यायची आहे. गाईला आपण जर पोळी बनवली तर त्याला तूप लावायचं आहे आणि कुत्र्यासाठी जर पोळी बनवली म्हणजे चपाती बनवली ज्यामध्ये आपण थोडीशी साखर किंवा गूळ घालून ही चपाती बनवायची आहे, तर याला मोहरीचं तेल लावायचं आहे. ज्याप्रमाणे कावळ्याला महत्त्व आहे तर त्याचप्रमाणे गाय, कुत्रा तर यांना सुद्धा महत्त्व आहे. कारण यांना जरी आपण नैवेद्य दिला तरी तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो. तसेच आपण मुंग्यांना सुद्धा या दिवशी साखर खायला घालू शकतो आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये आपण थोडेसे धान्य, पाणी हे पक्ष्यांसाठी सुद्धा ठेवू शकतो. यथाशक्ती आपण या दिवशी दानधर्म करू शकतो. ब्राह्मणाला घरी बोलावून ब्राह्मणाला आपण भोजन देऊ शकतो, दक्षिणा देऊ शकतो. त्याचप्रमाणे पितृदोषामुळे आपल्या जीवनामध्ये खूप जर संकटे येत असतील तर आपल्याला या दिवशी सायंकाळच्या वेळेला तिन्ही सांजेची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला थोडेसे काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे सुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होत असतो. या दिवशी आपल्या पितरांना मुक्ती मिळावी, आपले पितर प्रसन्न व्हावेत, तर यासाठी आपण अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो, जलदान करू शकतो. तर अशा प्रकारे आपण जर काही साधे सोपे उपाय हे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी केले तर आपले पितर हे संतुष्ट होतात आणि संतुष्ट होऊन ते पृथ्वीवरून परत जातात आणि जाताना आपल्याला मात्र वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतात. पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमी पडत नाही.